तू काय बोलला होता? संतोष अण्णाचे हातपाय तोडा बोलला होता का नव्हता? मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. सगळं संतोष देशमुख यांचे हातपाय अण्णाचे हातपाय तोडून हा धनंजय देशमुख म्हणला होता स्वतः. त्यांचे मारून सक्के टाकला होता लहाने मला. भाऊ. हा, सक्का लहान आणि बेलवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या दिवशी निकाल लागला भांडणं होते म्हणून दांडे कोयते हॉकी स्टिक घेऊन येणारा धनंजय देशमुख होय. आणि त्यांनी मला धमकी कुठं दिली ती गाडीच्या खाली घेईन म्हणून ह्याला गेवराईला. संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको. त्यातली त्यात धनंजय देशमुख जे आहेत मुळात संतोष देशमुख यांचे बंधू लहाने त्याच्या सोबत राहू नको अशा धमक्या दिल्यात. कोणाला? तर धनंजय देशमुख यांचे जे साडू आहेत दादा खिंडकर यांना धमक्या कोणी दिल्यात? तर सख्या लहान भावाने समाधान खिंडकर यांनी. पण अडचण अशी आहे, प्रकरण कसंही असो, नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा हर एक प्रकरणाच्या देखील दोन बाजू असतात. पहिली बाजू तर माझ्याकडून क्लिअरच केली आहे मी. दुसरी बाजू करण्यासाठी माझ्यासोबत सध्या आता आहेत समाधान खिंडकर. यांच्यावर NC दाखल केलेली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये. कोणी केली आहे? तर दादा खिंडकर यांनी. माझ्यासोबत सध्या समाधान खिंडकर आहेत. NC दाखल झाली आहे 28 तारखेला काहीतरी सकाळी 8 वाजता. तुम्ही अशा धमक्या दिल्यात मोठ्या भावाला म्हणून. काय सत्यता काय असत्यता काय नेमकं प्रकरण काय? माझं म्हणणं स्पष्ट आहे की जे त्यांनी NC दाखल केली माझ्यावर की काय सकाळी 8 वाजता जाऊन मी त्याला धमकी दिली, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे पोलिसांनी ह्याची पूर्ण चौकशी करावी. मी 8 वाजता तिथे गेलो का? कारण त्यांचं जे गेट आहे त्या गेटला कॅमेरे आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तर मी येईलच ना गेल्याच नंतर. मग ते कॅमेऱ्यामध्ये पण दिसलो पाहिजे मी. आणि जर तिथं नसेल दिसत तर मग त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे असे खोटे गुन्हे दाखल करायचे. त्याला फक्त काय धनंजय देशमुखला जवळ करायचं. धनंजय देशमुख बद्दल भावनिक होते सगळे, डिपार्टमेंट पण भावनिक होतं. मग आमचा खोटा उपटायचा हे योग्य आहे का? धनंजय देशमुखला मग स्पष्ट म्हणणं आहे, तू फक्त एकच सांग 12 मार्च 2025 सकाळी 11 वाजता कुणाला कॉल केला होतास? 72 76 72 74 77 ह्या नंबरवर कॉल केला होतास. बोलला काय होतास ते सांगू का मी? तू काय बोलला होतास की सरपंच बाईट बरोबर दिली का? पण ती ओमकारची नेमकं बातमी आली ती कोणत्या चॅनलला? TV9 मराठीला बातमी आली ती. तू फोन केला होतास बाईट बरोबर दिली का? तर ते ओके म्हणला आहे. पण त्याच्यावर तू काय बोलला होता की ते सगळं ठीक आहे पण आपलं ते हॉटेलचा विषय निघू नये बाहेर. हॉटेलचा विषय काय? तू काय बोलला होता? संतोष अण्णाचे हातपाय तोडा बोलला होता का नव्हता? मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे. दादाला ज्यावेळेस फोन केलास. एक मिनिट, हे कोण म्हणलं होतं हे सगळं? संतोष देशमुख यांचे हातपाय अण्णाचे हातपाय तोडा हा धनंजय देशमुख म्हणला होता स्वतः. त्यांचे सक्के लहाने भाऊ. हा, सक्का लहान. आणि हे कोणाला बोललं होतं हे असं? ते 72 76 72 74 77 मला त्याचं नाव नाही घ्यायचं पण फक्त नंबर मेन्शन करतोय. त्या नंबरवर फोन आला होता आणि त्यावेळेस पिंपळनेरच्या जिल्हा परिषद शाळेच्या समोर स्कॉर्पिओ गाडी MS 23 0999 ह्या गाडीमध्ये मी बसलेलो होतो. मी तेव्हा आणि त्याचा ड्रायव्हर तिघंजण होतो. त्यावेळेस स्पीकरवर फोन होता हे मी ऐकत होतो. मला आत्तापर्यंत हे बोलायचं होतं पण मला वाटत होतं आता बोलणं योग्य नाही. पण आता स्पष्ट ह्याच्यासाठी बोलायला लागलो आहे की तुम्ही संपलेच ना, म्हणजे ठरवलंच तुम्ही संपवायचं सगळं. ठीक आहे, जिथं टेकन तिथं टेकन, माझी तयारी. पण काही अडचण खूप मोठा आरोप करते असं वाटत नाही? पूर्ण कारण सगळा महाराष्ट्र ह्या गोष्टीने हादरून जाईल. होय. पण आपल्याकडे काही प्रूफ? त्याचं काही प्रूफ तर काहीच नाही. फक्त प्रूफ जर पोलीसवाल्यांनी CDR काढला त्याचा तर ते कॉलिंगचाच प्रूफ येईल. त्याच्याकडे रेकॉर्डिंग असेल. मी जे बोलतो हे जर खोटं आहे तर त्यांनी त्याच्याकडची रेकॉर्डिंग दाखवा. कारण माझ्या मोबाईलवर जर कॉल आलेला असता तर मी रेकॉर्डिंग दाखवली असती. माझ्याकडे म्हणजे ऑटो रेकॉर्डिंग होती. त्याच्याकडे जर रेकॉर्डिंग असेल की ती 12 मार्च 2025ची सकाळी 11च्या आसपासचा कॉल आहे. मग नंबर पण सांगितला कुठल्या नंबरवर, ती रेकॉर्डिंग दाखव म्हणावं त्याला. तो काय माणूस आहे हे फक्त मला माहिती. कारण बेलवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या दिवशी निकाल लागला भांडणं होते म्हणून दांडे कोयते हॉकी स्टिक घेऊन येणारा धनंजय देशमुख होय. आणि त्यांनी मला धमकी कुठं दिली ती गाडीच्या खाली घेईन म्हणून ह्याला गेवराईला. बरोबर. त्याच्यावर मी इन्स्टाला एक व्हिडिओ तयार केला होता. तो केला होता जालना रोडला. आणि माझ्यावर NC दाखल कुठं झाली? केजला. त्यांच्या NC कुठं होत्यात? माझी एक पण NC नाही. त्यांच्या नावाने आत्तापर्यंत एक पण NC नाही. माझी NC घेत नाहीत. माझ्या फॅमिलीपर्यंत गेले ते. पण बघूत, मी स्वतःला संपवायची तयारी ठेवतोय. काही अडचण ज्या दिवशी मला वाटेल ह्यांना खिटूच शकत नाही मी त्या दिवशी स्वतः संपन मी. पण माघार घ्यायचा विषयच येत नाही माझा. आता हे कालचं जे प्रकरण होतं मोठ्या भावानेच आरोप लावलेत ह्याचे काय सत्यता? माझं म्हणणं आहे डायरेक्ट SP साहेबाला म्हणणं आहे माझं, किंवा मग जे बल्लाळ साहेब आहेत PI त्यांना पण म्हणणं आहे तुम्ही ह्या गोष्टीची चौकशी करा. त्याच्या घराकडे जायची जी कमान आहे त्या कमानीला कॅमेरे, त्या कॅमेऱ्यामध्ये बघा. माझं लोकेशन चेक करा. मी तिथं गेलो आहे का त्या कॅमेऱ्यामध्ये पण चेक करा ना. पण मला हे कळत नाही तुमच्यावर गुन्हे दाखल का करतायत? का NC दाखल? त्यांचा फक्त प्लॅन हाच आहे. ह्या सगळ्यात मेन प्रश्न विचारला आहे तुम्ही. त्यांचा फक्त एवढाच प्लॅन आहे. अशा NC दाखल करायच्या, जिथं गुन्हा होईल तिथं गुन्हा दाखल करायचा, जिथं गुन्हा दाखल करून घेता येईल तिथं, आणि MPD लावायची माझ्यावर, मला जेलमध्ये घालायचं. फक्त एवढाच प्लॅन आहे त्यांचा. कारण मी जेलमध्ये गेलो की त्यांना मग पुढं रान रिकामं होतं आहे.
विशेष नाही, त्यांना जे करायचं ते करता येते, हा त्यांचा प्लॅन आहे. त्यांच्याबद्दल तुमच्याकडे काही असे पुरावे वगैरे आहेत का जेणेकरून ते त्यांच्या काहीतरी अंगावर वगैरे येतील अशा काही गोष्टी म्हणून? तसे त्यांच्या ऑडिओ क्लिप काय आहेत आणि व्हिडिओ पण आहेत, पण ते सध्या देऊ शकत नाही मी. ते माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम, मोबाईल नीट करायला टाकलेला आहे. आणि जे धनंजयनी ह्याला बोललेलं आहे, कुठं SP ऑफिसला जी बाईट दिलेली, समेट घडून आणलं आणि काय त्याच्यामध्ये हे प्लॅनिंग आहे, ही केस माघार घी, त्याच्यानंतर मी दादासाहेब खिंडकरला सोडतो असं मी म्हणलेलो आहे धनंजय देशमुखला, असं त्यांनी बाईट दिलेली कुठं SP ऑफिसला. तर ती पूर्ण रेकॉर्डिंग आहे, सुरुवातीपासून ते 3.5 तासाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मला ती रेकॉर्डिंग दाखवायची, पण मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते नीट होऊस तर फक्त मी वाट बघतोय, त्यानंतर सगळ्या रेकॉर्डिंग पुढे आणतो मी. आता पुढची मागणी काय? NC दाखल करतायत, असे सगळे गुन्हे दाखल होत आहेत. माझी फक्त एवढीच मागणी की ह्याच्यामध्ये जो खरा तपास आहे तो करण्यात यावा. कुठं काय घडलं, धनंजय देशमुखनी जी माझ्यावर NC दाखल केलेली कुठं केसला, त्याचा बी पूर्ण तपास व्हावा. जी दादासाहेब खिंडकरनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला माझ्यावर NC दाखल केलेली, तिचा पण पूर्ण तपास व्हावा. त्याची माझी भेट नाही, आणखीन समोरासमोर बोलणंसुद्धा नाही. आणि तिसरी जी त्यांनी NC दाखल केली कुठं ह्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, तिचा पण पूर्ण तपास व्हायला पाहिजे. जो माझ्यावर FIR आहे छेडछाडचा, मी एका पोरीचं नाव मेन्शन केलं, तिच्या वडिलाचं नाव त्यात केलं नाही, तिची माझी ओळख नाही. तिने FIRमध्ये एवढं लिहिलेलं आहे की ह्यांचे माझ्या वडिलापासून समज आहे, तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली. मला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही, पण तिला मी आणखीनसुद्धा समोरासमोर बघितलेलं नाही, तरी पण तिने छेडछाडचा गुन्हा दाखल केला. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे, माझ्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे कुठं पिंपळनेर पोलीस स्टेशनला. तो जुना गुन्हा आहे, त्याच्यामध्ये माझी कुठं सही नाही, मला अटक नाही आणि काहीच नाही. त्या गुन्ह्याचं काय झालं हे पोलीसवाल्याने मला सांगावं, नेमकं झालं काय. मला सामूहिक बलात्कार म्हणल्याच्या नंतर मला अटक करणं गरजेचं आहे, तर मला अटक का नाही केलं त्यात, हे पण माझा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं पोलीसवाल्यांनीच द्यायला पाहिजे. म्हणजे हे सगळे गुन्हे दाखल करतायत, हे असेच गुन्हे दाखल करतात, तुमचा काडी मात्र संबंध नाही तरी? काहीच संबंध नाही. मग ह्याच्यामध्ये जर पोलीसवाले बुडापर्यंत गेले तर सगळं लक्षात येत नाही, सगळं समोर येतं, कोण कुठपर्यंत जातं आणि कसे गुन्हे दाखल करते. मी सध्या एका प्रकरणासाठी आलो होतो की 28 तारखेला NC दाखल केली आहे दादा खिंडकर यांनी सख्या लहान्या भावावर समाधान खिंडकरवर. त्यांना भेटलो तर खूप काही असे धक्कादायक खुलासे ऐकण्यात आले. तर आता नेमकं हे प्रकरण काय वळण घेतं आहे आणि प्रशासन याच्यात काय भूमिका बजावतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप धक्कादायक खुलासे आहेत, महाराष्ट्राला सध्या हादरून टाकणार आहेत. त्यांच्याकडे काही प्रूफ पण आहेत. तर पाहूया आपण नेमकं हे प्रकरण कुठे वळण घेणार आणि प्रशासन याच्यात काय ठोस भूमिका राबवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत आहे मुकुंद चिंचकर, मी सध्या बीडमध्ये लोकाच्या TV पाहत आहे आपण.